ऐका, प्रत्येक क्षणाला आपल्याला संत जागे करतात. चला, आई आणि संत हे रूपक तुकोबारायांनी एक केले. काय रूपक तयार करून अभंग तयार केला. तसं पाहायला गेलं तर तुकोबाराय दुसऱ्या संतांना आई हा शब्द म्हणू शकत नाही. का तर तुकोबारायची विद्वत्ता जर पाहिली तर ऐका, सोपं सांगतो, एकदम सोपं सांगतो. चला, तुकोबारायची विद्वत्ता आणि आपली विद्वत्ता जर पाहिली तर फार मोठा तफावत आहे. तुकोबारायला 2 पाय होते, आपल्यालाही 2 पाय. तुकोबारायला 2 हात होते, आपल्यालाही 2 हात आहे. तुकोबारायला 2 कान होते, आपल्यालाही 2 कान आहेत. तुकोबारायला 2 डोळे होते, आपल्यालाही 2 डोळे. तुकोबारायला 1 नाक होतं, आपल्यालाही 1 नाक आहे. तुकोबारायला 32 दात होते, आपल्यालाही 32 दात आहे. पण 32 वेळा एक घास चावून खायचा का 32 वेळा 32 दातांनी एक घास खायचा ही अजून कुणाला कळलं नाही. लॉजिक आहे. 32 दातांनी एक घास चावून खायचा. लोक म्हणतात 32 दातांनी 32 वेळा घास चावून खायचा. भागवत महाराज अर्धी भाकरी खायला किती वेळ लागेल? किती वेळ नाही, किती दिवस लागतील? अर्धी भाकरी सरकार. तुकोबारायच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुकोबारायची विद्वत्ता फार मोठी आहे. पण आजच्या अभंगामधून तुकोबाराया दुसऱ्या संतांना आईचं रूपक म्हणतात. का तर तुकोबारायाच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर तुकोबाराय इतका उपकार आपल्यावरती कोणी करू शकत नाही. का तुकोबाराया सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. मला जागवण्याचं या ठिकाणी काम केलं गड्या. कुणी जागवायचं काम केलं, कुणी केलं यादी सांगू. ऐका, सकल संतांनी भगवान परमात्म्याला उठवलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी, भाले चरणी ठेवा माझा. बरोबर आहे. चला, संतांनी देवाला उठवलं. उठा पांडुरंगा आता, भगवान परमात्म्याला सुद्धा उठवलं गड्या. ऐका. आणि त्याच संतांनी आपल्याला सुद्धा उठवलं. उठा जागे वाऱ्या